नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण कैरीपासून बनणाऱ्या 4 रेसिपी पाहणार आहोत। कैरीचा तक्कू, कैरीचं इन्स्टंट लोणचं, तसेच कैरी कांद्याची चटणी आणि कैरी आणि ओलं खोबऱ्याची चटणी। या 4 चटण्या तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस पण स्टोअर करू शकता। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कैरीचा तक्कू बनवण्यासाठी एक कैरी मी अशी जाडसर खिसून घेतलेली आहे। साल काढून कैरी व्यवस्थित खिसून घ्यायची। एका बाउलमध्ये कैरीचा खिस आपण काढून घ्यायचा आहे। मध्ये आता गरजेनुसार काश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकून घ्यायचे, तर हळद टाकून घ्यायची, साखर, नुसार मीठ टाकायचे, असा कच्चा हिंग आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचे। आपण मिक्स करून घेतलाय। तक्कूला तडका देण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची, थोडीशी मेथी टाकून घ्यायची। यामध्ये आपण कच्चा हिंग तर वापरलाय, पण तडक्यात पण हिंग टाकून घ्यायचा, यामुळे टेस्ट छान येते। आणि छान मिक्स करून घ्यायचंय आणि हा तडका या तक्कूवरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तडका टाकून पुन्हा एकदा तक्कू मिक्स करून घ्यायचा आहे। कैरीचा तक्कू आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपण इन्स्टंट लोणचं तयार करूया। इन्स्टंट कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी कैरीची साल काढून फोडी करून घेतलेली आहे। तुम्हाला जर त्याची साल ठेवायची असेल तर तुम्ही ठेवली तरी हरकत नाही। एका कैरीच्या फोडी आहेत यामध्ये आता आवश्यकतेनुसार बाकीचे साहित्य टाकून घेऊया। तिखट तुमच्या आवडीनुसार, काश्मीरी मिरचीचं जर तिखट वापरलं तर याला कलर छान येतो, त्यामुळे 2 चमचे मी इथं तिखट टाकून घेतले। अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे, थोडीशी साखर अर्धा चमचा किंवा मग गूळ, त्या चमचा भरून हिंग टाकून घ्यायचंय आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय। जर तुम्हाला आवडत असेल तर मोहरीची डाळ किंवा मग मोहरी मिक्सरनं काढून पण तुम्ही टाकू शकता। तडका देण्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतले। अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची, मोहरी छान तडतडलं की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा, थोडीशी मेथी टाकून घ्यायची। मी पण कच्चा हिंग तर वापरलाय, पण तडक्यात पण हिंग वापरायचा आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचंय आणि या लोणच्यावरती हा तडका देऊन घ्यायचा आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे। इन्स्टंट कैरीचं लोणचं आपण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण कैरी आणि कांद्याची चटणी तयार करूया। कैरी आणि कांद्याची चटणी बनवतोय, त्यासाठी इथं मी एक छोटी कैरी साल काढून चिरून घेतलेली आहे, मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची। एक कांदा घेतलाय, कांदा आणि कैरीचं प्रमाण तुमच्या आवडीनं कमी जास्त पण करू शकता। यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता। भाजून घेतलेले जिरं अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर किंवा मग गूळ। आता मिक्सरवरती जाडसर फिरून घ्यायचे। मिक्सरवरती या पद्धतीने आपण हे जाडसर काढून घेतले। एका बाउलमध्ये काढून घेऊया। चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण तडका द्यायचा आहे चटणीला, त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये मोहरी टाकून घ्यायची, मोहरी छान तडतडली की मग यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचे, थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि हा तडका जो आहे हा पूर्ण आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचा आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता। तेल टाकल्यानंतर चटणी छान मिक्स करून घ्यायची। कैरी आणि कांद्याची चटणी आपण तयार करून घेतलेली आहे। आता ओलं खोबरं आणि कैरीची चटणी तयार करूया। ओलं नारळ आणि कैरीची आपण चटणी बनवतोय, त्यासाठी इथं मी कैरीची साल काढून कैरी चिरून घेतलेली आहे। तुम्हाला जर साल ठेवायची असेल तर तरी पण तुम्ही ठेवू शकता। साधारण छोटी कैरी आहे ही आपण चिरून घेतलेली, त्यामध्ये एक छोटा खोबऱ्याचा जो तुकडा असतो ओल्या, तो मी कट करून टाकलेला आहे। कढीपत्त्याची काही पानं टाकून घ्यायची, हिरवी मिरची आवश्यकतेनुसार, तिखट जसं हवं तसं,
5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं साल काढून घेतलेलं, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली, भाजून घेतलेले जिरे टाकून घ्यायचेत अर्धा चमचा, थोडीशी साखर किंवा मग गूळ, आवश्यकतेनुसार मीठ. आता मीठ वगैरे आपण टाकून घेतलंय. पल्स मोड वरती साधारण फार बारीक नाही व फार जाड नाही असं हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. या पद्धतीनं आपण हे जाडसर मिक्सरवरती काढून घेतले. पण काढून घेतली. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून टाकून घ्यायची यावरती. चटणीला तडका द्यायचा आहे, त्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे, थोडेसे कढीपत्त्याची पानं आणि थोडासा हिंग. मी तडका छान तयार करून घ्यायचा आहे आपला आणि चटणीवरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय. ओलं खोबरं आणि कैरीची चटणी पण आपण तयार करून घेतलेली आहे. कैरीपासून बनवलेल्या चारही चटपटीत रेसिपी आपल्या तयार आहेत. तयार केलेल्या चटण्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस जेवताना किंवा टिफिनसाठी पण वापरू शकता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.